जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जालना उपविभागातील वाळू माफियांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांचे बंधपत्र करून घेत ॲडिशनल एसपी आयुष नोपाणी यांनी तंबी दिली आहे। यापुढे वाळू चोरी प्रकरणात त्यांचा हात आढळून आला तर अशा वाळू माफियांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वाळू माफियांच्या चुकीमुळे एकाच कुटुंबातील 5 जण वाळूच्या ढिगाऱ्याखाली मृत पावले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना वाळू माफियांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जालना पोलीस उपविभागातील वाळू माफियांना आज जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलविण्यात आले। या ठिकाणी विविध गुन्हे दाखल असलेल्या वाळू माफियांची हजेरी घेत त्यांचे बंधपत्र करून घेण्यात आले। यापुढे वाळू चोरी प्रकरणात आढळून आल्यास जेलमध्ये टाकण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिलाय। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, परीक्षावधीन पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। माफियांना बोलावून मी बंधपत्र करून घेतले। किती वाळू माफियांना बोलावलंय आणि काय सूचना देण्यात आहेत? हे आपला बंधपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व होते त्यांचा आपण 2 पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांचं बंधपत्र घेतलेलं आहे। याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीची कारवाई पण करता येईल। जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वाळू माफिया आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज। नाही, असं नाहीये। बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीची कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। ठीक आहे, जिल्ह्यामध्ये सर काही अवैध वाळू वाहतूकवाल्यांकडून काही कलेक्शन वगैरे केलेलं असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार? NTV न्यूज मराठी, जालना।